तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते मिनी समोसे. तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी या कपाने 1.5 कप पीठ घेणार आहे. या पिठात टाकणार आहे मीठ, थोडासा अजवाईन, आणि थोडासा जिरा. कलोंजी थोडीशी असेल तर टाका, नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं तेल टाका आणि मिश्रण आधी एकत्र करून घ्या. मिश्रण एकत्र झाल्यावर याच्यात थोडंसं पाणी टाकून आता पीठ मळून घ्या. तर हा डो असा बनवून झाला आहे. आता याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण रेस्टला ठेवूया. तर इथे मी कढई ठेवली आहे स्टफिंगला. तर आता याच्यात टाकते तेल. तेल जरा गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर याच्यात टाकणार आहे कढीपत्ता, कढीपत्ता कडाडू द्या. आता टाकलाय जिरा. जिरा सुद्धा जरा तडतडू द्या. आता टाकली हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट. फिरवून घ्या ही पेस्ट छान अशी. याचा कलर चेंज होऊ द्या. याच्यात टाकलेत बॉइल्ड मटर. तुमच्याकडे बॉइल्ड असतील तर बॉइल्ड टाका, नाही तर असेही टाकले आणि मग 5-10 मिनिट दमवून ठेवले तरी चालतात. याच्यात टाकते धना जिरा पावडर, मीठ चवीनुसार, हळद अर्धा चमचा, थोडासा घरचा गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि इथे टाकते चाट मसाला. चटपटा फ्लेवर येईल याच्याने. आता हे बॉइल्ड केलेले बटाटे टाकते 2. मोठे मोठे बटाटे मी बॉईल करून घेतले होते आणि ह्याला मॅश करून घेतलं होतं. तेच आता ॲड करते मी. फिरवून घ्या छान असं. इथे आपली स्टफिंग रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तर आपली स्टफिंग आहे रेडी. आता टाकते थोडीशी कोथिंबीर. तर हा जो डो आहे याच्यातून थोडंसं पीठ घेऊन मी लाटून घेणार आहे. थोडंसं पीठ लावलं आता मी याला. आता लाटून घेणार आहे. तर हे असं लाटून घेतलं मी, तुम्ही बघू शकता. तर ही अशी चपाती लाटून घेतली आहे. जास्त जाडसर सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. तर आता याला मधून कट करणार आहे. बघू शकता तुम्ही काही अशा प्रकारे कट केले.
आता या साईडने याला असं फोल्ड करणार आहे मी. आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे आतमधून पाणी पण लावू शकता, मला तशी गरज वाटत नाही आहे. तर हे असं प्रेस करून झालं आहे. हा आता असा पोर्शन रेडी झाला आहे. आता याच्यात भरणार आहे मी स्टफिंग. स्टफिंग जास्त भरू नका. आता ही स्टफिंग भरली आहे, तर इथे थोडंसं पाणी लावते मी, जेणेकरून ते परफेक्ट चिपकेल. स्टफिंग जरा कमीच भरा शक्यतो. तर हा आपला असे समोसे रेडी होतात. दुसऱ्याला सुद्धा मी असंच करून घेणार आहे. या पोर्शनने असं करणार आहे, त्याला प्रेस करून घेणार आहे. त्याचा हा भाग रेडी होईल. आता याच्यात भरणार आहे मसाला. आणि परत थोडंसं पाणी लावून इकडून प्रेस करून घेणार आहे. अशा प्रकारे मी सगळे समोसे बनवून घेणार आहे. तर हे समोसे रेडी आहेत. आता इकडे मी तेल ठेवलं आहे मीडियम फ्लेमवर तापायला. त्यात आपण समोसे तळणार आहोत. तर आता तेल गरम झालं आहे. स्लोली मी याच्यात समोसे सोडणार आहे आणि डीप फ्राय करून घेणार आहे. तर तुमचा हा मिनी हॉट समोसा एकदम रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.